व्ही.आय.पी.एस ट्रेडिंग समूहाचा प्रमुख विनोद कुटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून दरमहा 3% परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांना आकर्षित केलं. सन 2019 पासून या कंपनीनं कोल्हापुरातील गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करून घ्यायला सुरुवात केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 11 शाखा स्थापन केल्या होत्या. उचगावमधील मणेरमळा परिसरात राहणारे आणि खासदार महाडिक यांचे निकटवर्तीय असलेले दत्तात्रय तोरसकर आणि दिगंबर तोरसकर हे बंधू व्ही.आय.पी.एस ग्रुपसाठी एजंट म्हणून काम करत होते. तोरसकर बंधू महालक्ष्मी भिशी या नावाची भिशीही चालवतात. कोल्हापुरातील राजाराम रोडवरील पार्वती टॉकीज परिसरात व्ही.आय.पी.एस ग्रुप कंपनीचं कार्यालय होतं. मात्र 25 मे 2023ला या कंपनीच्या पुणे कार्यालयावर ईडीचा छापा पडल्यानंतर तोरसकर बंधूंनी कोल्हापुरातील कार्यालयाचं नाव बदलून गुंतवणूक करून घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान ईडीनं 2 मे रोजी कोल्हापुरातील राजाराम रोड इथल्या कार्यालय आणि उचगाव मणेरमळा इथं छापा टाकला होता. यावेळी सुमारे 1.5 किलो सोनं आणि रोकड असा एकूण 5.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान ईडीनं तोरसकर बंधूंकडून काही कागदपत्रं सुद्धा जप्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून तोरसकर बंधूंची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान जिल्ह्यातील काही बड्या आसामींनीही आपल्याकडील मोठी रक्कम तोरसकर बंधूंमार्फत फॉरेक्समध्ये गुंतवली असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. दत्तात्रय तोरसकर आणि दिगंबर तोरसकर यांच्याकडील चौकशीतून जिल्ह्यातील 80हून अधिक लोकांची नावं निष्पन्न झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय.